श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 11. शुंभासुराचा देवीकडून वध झाल्यानंतर इंद्रादिक देव अग्नीला पुढे करून त्या कात्यायनी देवीची स्तुती करू लागले. देव म्हणाले, हे शरणागतांची पीडा हरण करणारी भगवती अंबिका, आमच्यावर प्रसन्न हो. संपूर्ण जगताची माता प्रसन्न हो. हे विश्वेश्वरी, त्रैलोक्याचे रक्षण कर. हे देवी, तूच सर्व चराचराची पालक आहेस. या जगताचा एकमेव आधार तूच आहेस, कारण पृथ्वीचे रूप हे तुझेच रूप आहे. हे देवी, जलरूपामध्ये राहून सर्व जगताची तृप्ती तूच करतेस. तूच अनंत बलसंपन्न वैष्णवी शक्ती आहेस. या विश्वाची मूळ कारणभूत परमाया तूच आहेस. या समस्त जगाला आपल्या मायेने तूच मोहित केले आहेस. हे देवी, तू प्रसन्न झाल्यावर मोक्षप्राप्ती होते. सर्व प्रकारच्या विद्याही तुझीच रूपे आहेत. जगामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत त्या साऱ्या तुझीच मूर्ती आहेत. हे जगदंबिके, तूच हे विश्व अंतर्बाह्य व्यापून टाकले आहेस. तुझे रूप कसे आहे हे कुणीच जाणत नाही, आणि तुझी नावे सुद्धा असंख्य आहेत. जगाच्या सृष्टी, स्थिती आणि विनाश याच्या मागे मूळ कारण तूच आहेस, आणि तूच कारण असल्यामुळे सर्वांना तुझाच आधार आहे. या विश्वात कीर्ती, मती, स्मृती, गती, करुणा, दया, श्रद्धा, धृती, वसुधा, कमला, मंत्ररूपिणी, अजपा, पुत्री, कला, विनया, जया, तुष्टी, प्रभा, बुद्धी, रमा, विद्या, क्षमा, कांती, मेघा एवढेच नव्हे तर रुद्रशक्ती, गिरिजा, उमा वगैरे ज्या ज्या शक्ती आहेत त्या सर्व तूच आहेस. ज्या वाणीने तुझे स्तवन करायचे त्या वाणीमधील परावाणी तूच आहेस. देव आणि दैत्य यांच्यामध्ये स्थित असणारी वाचाशक्तीही तूच आहेस. तू जर त्यांच्या मुखात नसतीस तर यांच्यापैकी कोणीही एक अक्षरही बोलू शकला नसता. मग मनुष्य तरी तुझ्याविना कसा काय बोलू शकेल? हे देवी, तुझी स्तुती आम्ही काय करणार? हे देवी, तू समस्त जगाला आपल्या मायेने मोहित केले आहेस. हे देवी, तू बुद्धिरूपाने सर्वांच्या हृदयात विराजमान होणारी तसेच स्वर्ग आणि मोक्ष देणारी आहेस. हे नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. कला आणि काष्ठा इत्यादी रूपाने क्रमशः परिवर्तन करणारी तसेच जगाचा उपसंहार करण्यास समर्थ असणारी हे नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. हे देवी, तू सर्व प्रकारचे मंगल प्रदान करणारी मंगलमयी तूच आहेस. कल्याणदायिनी शिवा तूच आहेस. सर्व पुरुषार्थ साध्य करून देणारी शरणांगत वत्सला, 3 नेत्रांनी युक्त अशा गौरी देवी, तुला आमचा नमस्कार असो. तू सृष्टीपालन आणि संहारक शक्ती, सनातन देवी आणि सर्व गुणमयी आहेस. हे नारायणी, तुला नमस्कार असो. जे तुला शरण येतात त्यांचे तू रक्षण करतेस अशा नारायणी देवी, तुला नमस्कार असो. ब्रह्माणी देवीचे रूप धारण करून हंसावर आरूढ होणारी आणि मंत्रयुक्त जल शिंपडणारी देवी तूच आहेस. तुला आमचा नमस्कार असो. माहेश्वरी देवीच्या रूपाने त्रिशूल, चंद्रमा आणि सर्प धारण करून वृषभावर आरूढ होणारी महाशक्ती कौमारी देवी, तुला आमचा नमस्कार असो. हातात भयानक चक्र घेऊन आपल्या दाढांवर पृथ्वी धारण करणारी, वाराही रूप धारण करणारी कल्याणमयी देवी, तुला आमचा नमस्कार असो. आपल्या उग्र अशा नृसिंहाच्या रूपाने भयंकर दैत्यांचा वध करणारी नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. मस्तकावर किरीट व हातामध्ये वज्र धारण करणारी, सहस्त्र नेत्रांमुळे प्रकाशमान दिसणारी आणि वृत्रासुराचा वध करणाऱ्या इंद्रशक्तिरूपी नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. विकट गर्जना करणारी, दैत्यसेनेचे संहार करणारी शिवदूतीरूपी नारायणी देवीला नमस्कार असो. नरमुंडमाळांनी निभूषित झालेली चामुंडरूपी नारायणी देवीला आमचा नमस्कार असो. लक्ष्मी, लज्जा, महाविद्या, पुष्टी, स्वधा, ध्रुवा, महारात्री तसेच महाविधारूपी हे नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. मेधा, सरस्वती, वरा म्हणजे श्रेष्ठा, भूती म्हणजे ऐश्वर्यरूपा, बाभ्रवी म्हणजे भुऱ्या रंगाची किंवा पार्वती, तामसी म्हणजे महाकाली, नियता म्हणजे संयम, तसेच ईशारूपिणी नारायणी, तुला माझा नमस्कार असो. हे सर्व स्वरूपा सर्वेश्वरी तसेच दिव्य रूप धारण करणारी दुर्गा देवी, तुला आमचा नमस्कार असो. हे नारायणी, तू सर्व प्रकारच्या भयापासून आमचे रक्षण कर.
हे भद्रकाली देवी, ज्वाळांमुळे अत्यंत भयानक दिसणारा आणि समस्त असुरांचा संहार करणारा तुझा त्रिशूल आमचे संरक्षण करो. आपल्या ध्वनीमुळे सर्व जग व्याप्त करणारी व सर्व दैत्यांचे पेज नाहीसे करणारी तुझी घंटा आमच्या पापांचे क्षालन करो. हे चंडिके, तुझ्या हातामधील सुशोभित खड्ग जे असुरांच्या रक्ताने चरबीने माखलेले आहे ते आमचे मंगल करो. हे देवी, तुझ्या प्रसन्नतेमुळे सर्व रोग नष्ट होतात आणि तुझ्या क्रोधामुळे सर्व मनोकामना नष्ट होतात. हे देवी, जे लोक तुला शरण येतात त्यांच्यावर विपत्ती येत नाही. विद्या, ज्ञान किंवा शास्त्र या सर्वांनी जे वर्णन केले आहे ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्यावरही शक्तीचे आहे. हे विश्वेश्वरी, तू विश्वाचे पालन करणारी आहेस. हे माते, तू भगवान विश्वनाथाला देखील वंदनीय आहेस. हे देवी, प्रसन्न हो. संपूर्ण जगताचे पाप नष्ट कर. आम्ही तुझ्या चरणांचा आश्रय घेतला आहे. हे परमेश्वरी देवी, आम्हाला वरदान दे. हे देवी, तू अनादी असल्यामुळे उत्पन्न होण्याचा प्रश्नच येत नाही. तूच परमाप्रकृती सनातनी व निरंतर असून तूच सर्व कारणांचे मूळ कारण आहे. त्यामुळे तुझ्या सामर्थ्याला तुलना नाही. तूच शक्तिरूपाने सर्वांच्या अंतर्यामी असते. या ब्रह्मांडात जे जे काही आहे त्यात चैतन्य स्वरूप ब्रह्म आहेच. म्हणूनच ब्रह्माची शक्तीसुद्धा तूच आहे आणि जी शक्ती आहे तेच ब्रह्म आहे, यात शंकाच नाही. जेव्हा देव आणि मानव त्या महामायेची आळवणी करतात तेव्हा त्यांच्या दुःखाच्या माशासाठी ती परमेश्वरी देवी प्रगट होते. हे दैव आणि काळ हे तिचीच उत्पत्ती आहे, म्हणून दैव आणि काळ त्या जगदंबिकेवर सत्ता चालवू शकत नाही, पण कर्मानुसार तीच जीवांना चालना देते. या साकार जगाची जननी तूच आहे. तूच एकटी हे सर्व नाटक चालविते. पुरुष स्वतः काहीच करत नसतो, तो फक्त साक्षी असतो. परंतु हे सर्व नाटक चालवून तूच पुरुषाला आनंद देतेस आणि अंतसमयी सर्वांचा संहार करून नाटकाचा प्रयोग संपविते. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर हे अनुक्रमे निर्मिती, पोषण आणि नाश करतात ही लोकांची समजूत आहे. पण त्यांना आपल्या अंशाने सरस्वती, लक्ष्मी आणि गिरिजा या शक्ती देऊन तूच हे कार्य करवून घेतेस. म्हणून ते सुद्धा तुझीच पूजा करतात. तू मूळ स्वरूपिणी आहेस हे जाणून आनंदाने तुझे चिंतन करतात. हे देवी, तुझा अंत कोणालाही कळलेला नाही. तूच खरी विश्वजननी आहेस. देवांची स्तुती ऐकून प्रसन्न झालेल्या देवी अंबिकेने देवतांना म्हणाली, हे देवतांनो, तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती मी पूर्ण करीन. तरी तुम्ही इच्छित वर मागून घ्या. तेव्हा देव म्हणाले, हे सर्वेश्वरी, तू या त्रैलोक्याची सर्व प्रकारची बाधा नाहीशी कर आणि आमच्या शत्रूंचा नाश करीत जा. तेव्हा ती महामाया अंबिका देवी म्हणाली, हे देवांनो, वैवस्वत मन्वंतराच्या 28व्या युगामध्ये शुंभ आणि निशुंभ नावाचे 2 दैत्य निर्माण होतील. तेव्हा नंद नामक गोपाची जी पत्नी यशोदा, हिच्या पोटी मी अवतीर्ण होऊन विंध्याचल पर्वतावर जाऊन राहीन आणि त्या दोघा दैत्यांचा नाश करीन. त्यानंतर पुन्हा एकदा अत्यंत भयंकर रूप धारण करून पृथ्वीवर अवतार घेऊन विप्रचित्त नावाच्या दानवांचा संहार करीन. या प्रसंगी त्या दैत्यांच्या रक्तमांसाने माझे दात लाल होतील आणि त्या दैत्यांचा नाश केल्यामुळे सर्व देवता रक्तदंती या नावाने माझी स्तुती करतील. यानंतर पृथ्वीवर 100 वर्षेपर्यंत अवर्षण पडेल. पाण्याचा अभाव होईल. तेव्हा ऋषीमुनी माझी स्तुती करतील. तेव्हा अयोनिजा रूपाने मी पृथ्वीवर प्रकट होईन आणि 100 नेत्रांनी मी त्या ऋषीमुनींकडे कृपादृष्टीने पाहीन. तेव्हापासून मला पृथ्वीवरील मानव प्राणी शताक्षी या नावाने ओळखतील. त्या प्रसंगी पावसाची वृष्टी करून मी माझ्या शरीरातून वनस्पती निर्माण करून सर्वांचे पालन पोषण करीन, म्हणून मला शाकंभरी हे नाव पडेल. त्याच अवतारामध्ये दुर्गम नावाच्या दैत्याचा मी वध केल्याने दुर्गा देवी या नावानेही मी प्रसिद्ध होईन. नंतर हिमालयावर राहणाऱ्या राक्षसांचा भीमरूप धारण करून मी संहार करीन. त्यावेळेस लोक मला भीमी देवी या नावाने ओळखतील. जेव्हा अरुण नावाचा महादैत्य त्रैलोक्याला त्राहिभगवान करून सोडेल, तेव्हा 6 पायांच्या असंख्य भ्रमराचे रूप धारण करून मी त्याचा वध करीन. तेव्हा सर्व देव आणि मानव प्राणी माझी भ्रामरी या नावाने स्तुती करतील. अशा प्रकारे सर्व संसारात जेव्हा जेव्हा दानवांची पीडा निर्माण होईल तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करून शत्रूंचा नाश करीन. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 11 समाप्त. दुर्गा सप्तशती कथासाराचे आधीचे अध्याय अपलोड केले आहे.
प्लेलिस्टमध्ये जाऊन दुर्गा सप्तशती कथासारवर क्लिक करणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.